नांदेडमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजीपाला विक्रेत्यांनी मोर्चा काढत महानगरपालिकेच्या बाजार हटाव धोरणाविरोधात निषेध नोंदवलाय। शुक्रवारचा आठवडी बाजार इंदिरा गांधी मैदानातच भरवावा यासाठी मनपा आग्रही आहे। त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्याविरोधात मनपाकडून दंडात्मक कारवाई होत आहे। या कारवाईच्या निषेधार्थ शेतकरी आणि भाजीपाला विक्रेत्यांनी आज आपला संपूर्ण भाजीपाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। भाजीपाला विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणे व्यवसायासाठी बसू द्यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। नांदेड शहरामध्ये जे आठवडी बाजार असते त्या ठिकाणी हे गोरगरीब व्यापारी आणि काही शेतकरी जे आहेत त्या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्री करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतात। मात्र महानगरपालिकेने जे आहे त्यांचा आठवडी बाजार उठवलेला आहे। त्यामुळे या संतप्त झालेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी जे ते मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे टेम्पो घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने हे भाजीपाला विक्रेते आणि शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत। काकू, काय सांगाल, काय मागणी आहे आज मोर्चा काढण्यात आलेला आहे? म्हणजे मागणी आहे पूर्ण बाजार राहू द्यायची, आमचे याच्यावरच पोट भरणं आहे आणि पुन्हा याचा बट्ट्याने पैसे घेता आम्ही आणि लोक चिठी पण फाडायला आहे। आम्ही काही चोरी वगैरे करणार काही नाही, आमच्या कुटुंबाला जगवायसाठी करणार आम्ही बाजारच बंद झाले तर आम्ही लेकरं बाळ उपाशी मरणार ना। आमचे बाजार कोण बंद केले? हे अतिक्रमवाले पूर्ण बाजारातले उचललेले नगरपालिकेचे महानगरपालिका अतिक्रमवाले त्याच्यात आणि मेन त्याने पूर्ण माल उचलून नेले आणि पोलीसवाले पण येतात त्याच्यामध्ये लोक न्यायला। कशामुळे न्यायले? आम्ही काही चोरी वगैरे करणार झाले, आमचे मुलाला मारायलेत, कशामुळे मारायलेत? काय तुम्ही त्यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या म्हणून मागणी केली? मागणी तर नांदेडमध्ये जे बी बाजारात ते रोडलाच होणार नाही, मुंबई पुण्याला कुठं पण रोडलाच आहे। सांदोरी सुंदरीत कुठं माल घेणार लोक हे मान्य करतात की आम्ही रोडला बसणार, रोडलाच आहे आठवड्याचा बाजार। पण आमचं पोट भरणं मुश्किल आहे ना। हे पूर्ण बाजार मंगळवारचा बाजार केला वसरणीच्या पलीकडे, तिथं कोणी येत नाहीये। लोक पाकिट पिलं राहतात आणि बाया राहतात, महिला राहतात, पण त्याचे दागिने काही बी चोरी जातात। हे ना असं कसं बाजार द्यायला तर आम्हाला कुठं आता जे रोडला आहे ते रोडला द्यावा ना बाजार, जे रोडला आहे ते आपण पाहू शकता हे जे महिला आहेत हे जे आहेत ते रस्त्यावर भाजीपाला विक्री करतात। कारण का ज्या नगरमध्ये हे भाजीपाला विक्री करतात त्या मुख्य रस्त्यावर हे नागरिक विक्री करतात आणि त्या ठिकाणी शहरातले म्हणजे आजूबाजूच्या परिसरातले नागरिक येऊन भाजीपाला जे आहे ते खरेदी करत असतात। जर यांना इतर ठिकाणी पाठवलं तर यांचा भाजीपाला विक्री होऊ शकणार नाही आणि चोरीच्या सुद्धा घटना घडू शकतात असे यांचं म्हणणं आहे। आणि त्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी महानगरपालिकेने परवानगी द्यावे, त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांचे जे भाजीपाला विक्रीचं सामान आहे ते उचलून घेऊन जाऊ नये अशी त्यांची मागणी आहे। काय सांगाल, आज मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय मागणी आहे आपली? माझं नाव संदीप आसनेवाड आहे, मी सिडकोचा रहिवासी आहे। मी हा व्यापार 27 वर्ष झाले करतोय। माझं उदरनिर्वाह पूर्ण या बाजारावरच आहे आणि हे म्हणतात की बाजार आठवड्यातून 2च करायचे आणि मुख्य रस्त्यावर बसायचं नाही। बरं, आम्ही मुख्य रस्त्यावर बसणार सुद्धा नाही, मग आम्हाला व्यवस्थित जागा, लाईट, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन, आमच्याजवळ कोणी पाकिट प्लेअर येऊ नये अशी आमची समस्या आहे। आणि आम्ही जिथं बसतो तिथं लाईट वगैरे काही नाही। मग मुख्य बसा त्यांची ट्रॅफिक जाम होते, आम्हाला मान्य आहे, ट्रॅफिक जाम होते, मग आम्हाला साईडला एका कडेला फुटपाथ करून द्यावं आणि फुटपाथच्या ठिकाणी ब्रॅकेट लावून आम्हाला बसवावं, जेणेकरून तिथं 2 व्हीलर सुद्धा येऊ नये। कारण आमची ही फार कळकळीची विनंती आहे की कारण आम्ही आज 15 दिवस झालं त्रासून मरतोय। कारण जिथं आमचा 2000 5000 व्यापार होत होता तिथं 100 रुपये होत आहे। आम्ही एकेका माणसाकडून 1000 रुपये घेतो, सकाळी संध्याकाळी 1030 रुपये देतो त्याला, तर आमचे 30 रुपये सुद्धा निघत झाले नाहीये। आमची मागणी असं आहे की पूर्ण भाजीपाल्याला जे आधी विकत गेले भाजीपाला ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्याला विकू द्या। पण नगरपालिकाचं असं म्हणणं आहे की लोक रोडला बसत नाही, कोणी सगळे बसत आहेत फुटपाथला, ट्रॅफिक जाम होती म्हणून। पण ट्रॅफिक जाम ह्यांच्यामुळे होत नाही, ट्रॅफिक जे जाम होते आहे ते निव्वळ आपल्या हायवा गाड्या म्हणा, ट्रॅव्हल्स म्हणा ह्याच्यामुळे होते आहे। हे आम्ही साहेबाला व्हिडिओ दाखवून सांगितलेलं आहे सगळं। भाजीपाला विक्रेते आक्रमक दिसतात का? आक्रमक का होणार नाही भाऊ, मला सांगा ना। आज आक्रमक होऊन काय आहे? ज्यांचं पोट पाणी कशावर आहे? यांचे लेकरं शिकतात, 500 रुपयाची भाजीपाला विका, 200 रुपये काढा, 100 रुपये पोराच्या शिक्षणाला लावा आणि 100 रुपयात घर चालवा आणि त्यात किराया आहे अजून। आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही असं अगर दडपशाही करता तर मग ते लोक कुठं जगावं? जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही भेटलात, काय त्यांचं?
जिल्हाधिकारी साहेब म्हणले आम्ही याच्यात 8 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि चांगल्यापैकी यांना न्याय देऊ आणि आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांवर विश्वास आहे यांनी आम्हाला लवकर चांगला न्याय देतील. 8 दिवसामध्ये पर्याय व्यवस्था आपण काय केली आहे? पर्याय व्यवस्था म्हणजे आम्ही सध्या आम्ही त्याच ठिकाणी बसायची आम्ही व्यवस्था आमची केलेली आहे. भाजी विक्रेते आहेत त्यांचं नुकसान होत आहे, जबाबदार कोणाला? नुकसान जबाबदार म्हणजे तुम्ही सांगा ना काय म्हणावं आता या गोष्टीला किंवा तुम्हाला वाटत नाही का आपण जे भाजीपाला खातोय ते खेडेगावातून आल्याशिवाय खातो का आपण? मग त्या लोकांना बसण्यासाठी तुम्ही का जागा देत नाही? आज आपण बघतो आनंदनगर या ठिकाणी ट्युशन चालतात, ट्रॅफिक जाम तिथं होत नाही का? मग तिथं 24 तास एक पोलीस व्हॅन उभा टाकते आणि ट्रॅफिक मोकळं करते. मग इथे हे लोक 3 तास भाजीपाला विकतात ना, मग 3 तासासाठी एक 4 कर्मचारी पोलीस जर ट्रॅफिक कशाला जाम होणार? आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानगरपालिकेसमोर गाड्या भरून भाजीपाला आणला. इथं काय आपण भाजीपाला विचार तर आमचा फार मोठा होता. अगर आमचं कोणी ऐकलं नाही, विचार तर फार मोठा होता आमचा आणि आम्ही सांगणार नाही, येणाऱ्या काळामध्ये करून दाखवू. या नागरिकांचं म्हणणं आहे की जर महानगरपालिकेंना आम्ही रस्त्यावर बसत आहोत आणि त्यामुळे वाहतूक जाम होत असेल तर महानगरपालिकेनं आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी लाईटची आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी या नागरिकांची मागणी आहे. आता महानगरपालिका काय कारवाई करत, या नागरिकांना जागा उपलब्ध करून देईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामॅन रवी सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.